नमस्कार. आमचा कॅनडामधला एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स काही भारतीय टुरिस्टनी जास्तच थ्रिलिंग करून टाकला होता, त्याचा हा व्हिडिओ. तर कॅल्गरीपासून 2 तासावरती गोल्डन नावाची सिटी आहे आणि या सिटीमध्ये ना गोल्डन स्काय ब्रिज नावाचं एक ब्रिज आहे, जो एक सस्पेन्शन ब्रिज आहे, जो 2 माउंटनच्या मध्ये आहे. हा एक्सपिरियन्स थोडा थ्रिलिंग आहे, कारण की ना त्या सस्पेन्शन ब्रिजवरती ज्यावेळेस तुम्ही चालायला लागता ना, तर तो मुळात खूप हलतो आणि खाली पूर्ण दरी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही चालत असता, तर त्यामुळे ते थोडं भीती वाटते. बाय द वे, आता या स्काय ब्रिजवरती जायच्या आधी ना त्यांनी भरपूर सूचना लावलेल्या होत्या. त्यांनी अनाऊन्स पण केलं होतं, वर्बली सगळ्यांना सांगितलं जायच्या आधी की काय करायचं काय नाही करायचं. त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही ब्रिजवरती वॉक करायला लागताय त्यावेळेस थांबायचं नाही, कंटिन्यू वॉक करायचा शेवटपर्यंत. आणि आमच्यासमोर असलेल्या भारतीयांनी काय केलं, वॉक करणं थांबवलं, कारण की त्यांना काढायचे होते फोटो. बरं, काढा नका, फोटो काढा, व्हिडिओ काढा, पण ते जोरजोरात तो ब्रिज हलवत होते. शेवटी तिथल्या लोकांना स्पीकरवरती अनाऊन्स करावं लागलं आणि सांगावं लागलं की स्टॉप डुईंग दिस अँड मूव्ह. दिस इज रिअली स्कॅरी. ओके, ॲक्च्युली दोन्ही हातांनी धरावं लागतं, त्यामुळे मी बहुतेक आता पुढे गेल्यावर व्हिडिओ बनवणार नाही आहे. इट्स व्हेरी स्कॅरी. अरे, लोक थांबतायत का? आमच्यासमोर जे लोक होते ना, त्यांनी आमच्या सगळ्या एक्सपिरियन्सची वाट लावली. वेड्यासारखे बिहेव करत होते ते. मी आत्ता त्या ब्रिजवरून आलो आहे. दिस इज द मोस्ट स्केरियस्ट ब्रिज आय थिंक वी हॅव ऑन. आणि आमच्यासमोर एक इंडियन लोक होते, म्हणजे भारतीय होते. त्यांचा एक मोठा ग्रुप आले आणि ते वेड्यासारखे नुसते ब्रिज हलवत होते. आणि तिथून त्यांची अनाऊन्समेंट चाललेली की ब्रिज हलवू नका, थांबवू नका, आणि ते ऐकतच नव्हते. तिकडच्या बाजूला आहे अप्पर ब्रिजनी वर यायचं, वेगवेगळे पॉईंट बघायचे ट्रेलमध्ये चालत आणि मग इथे आल्यानंतर एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून तुम्हाला दोन्ही ब्रिज दिसतात, इकडचा आणि तिकडचा. ॲक्च्युली तिकडचा मला व्हिडिओमध्ये घेता येत नाही आहे, बट या ब्रिजवरून तुम्ही परत चालत जायचं आहे. तर इथे ना 2 सस्पेन्शन ब्रिज आहे. एक सस्पेन्शन ब्रिजवरून तुम्ही दुसऱ्या माउंटनवरती जाता वन वे, आणि दुसऱ्या सस्पेन्शन ब्रिजवरून तुम्ही परत पार्किंगकडे जाता. इथे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. काही ॲक्टिव्हिटीज पेड आहेत, काही ॲक्टिव्हिटीज फ्री आहेत. त्याचे सेपरेट तुम्हाला तिकीट काढावे लागतात, ज्यामध्ये बंजी जंपिंग आहे, किंवा ही ॲडव्हेंचरस राईड आहे, किंवा झिपलाईनसुद्धा आहे. आणि काही लहान मुलांसाठी अशा फ्री ॲक्टिव्हिटीज पण होत्या, ज्याच्यामध्ये ते मस्त वेगवेगळे खेळ खेळू शकतात.